नमस्कार मित्रांनो, आता हे टोमॅटो पीक बघत आहात आपण. तर या फ्लावरिंग स्टेजमध्ये दांडी करपा, बॅक्टेरियल करपाचा प्रादुर्भाव आपल्याला वाढणारा दिसून येणार आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला दांडी करप्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट देणारा जर असेल तर सिजंटा क्रॉपचं स्कोर कवच चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर रसशोषक किडे असतील, थ्रिप्स असेल, मावा आहे, तर या ठिकाणी लान्सर गोल्ड असेल किंवा सोलोमन याचा वापर करून घ्या. आणि फुलांची संख्या दिसते तर निश्चितच या ठिकाणी आपला कॅल्शियम बोरॉनचा वापर ठेवा. जास्त कॉम्बिनेशन टाळण्याचा प्रयत्न करा, लई कॉम्बिनेशन करू नका. साध्यात साधं आपलं लान्सर गोल्ड घ्या. स्कोर कवच आहे, स्कोर अर्धा ml नाही, कवच 2 ग्राम प्रति लिटरने. या ठिकाणी आपल्याला दांडी करप्यावरती किंवा जो येणारा करपा असेल सुरुवातीचा म्हणूया त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा ठरणार आहे. तर या ठिकाणी आपण चांगल्यापणे सेट झालेली आहे, ग्रोथ आहे, पण क्लायमेट चेंज होते, ते वातावरणसुद्धा बदली राहते. त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येण्यासाठी स्कोर कवच आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. तर ती फवारणी काढून घ्या आणि विशेष म्हणजे स्टिकर वापरा. धन्यवाद.